आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। मसाजोग सरपंच हत्या प्रकरणामध्ये परळीच्या अपहरणाचा तपास विशेष तपास यंत्रणांमार्फतच व्हावा, पंकजा मुंडे यांची मागणी। फडणवीसांशी चर्चा करणार असल्याची पंकजा मुंडे यांची माहिती। कोर्टचा गोळा गेला, आम्हाला न्याय द्या, संतोष देशमुखांच्या आईचा टाहो। मारेकऱ्यांच्या फाशीची शिक्षा द्या, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मागणी। मसाजोगमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता। कुर्ला बेस्ट बस अपघातातील बसच्या आतमधील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, धावत्या बसमधून काही प्रवाशांनी उड्या मारल्या। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये बेस्ट बसच्या चाकाखाली येऊन एकाचा मृत्यू। दुचाकीस्वाराने एका पादचाऱ्याला धडक दिली। धडकेमध्ये पादचारी बेस्ट बसच्या मागच्या चाकाखाली चिरडला गेला। 2 अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या, आदिवासी महिलांना फक्त सूट द्या, नितेश राणे यांची फडणवीसांकडे मागणी। तर नितेश राणेंच्या मागणीबाबत पक्षातील नेते निर्णय घेतील, नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया। इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये वीज महाग आहे, सरकारकडे प्रचंड बहुमत आहे, वीज दर कमी करण्यात अडचण नसावी, जयंत पाटलांची सोशल मीडियावर मागणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। नार्वेकर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर नेत्यांनाही भेटले। अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नार्वेकरांच्या भेटीगाठी।